नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत मॉडल ॲक्झिलरीज. म्हणजेच आपण सहाय्यक क्रियापद म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करायचा हा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 गुणांचा येणारा प्रश्न आपण पाहणार आहोत. मॉडल ॲक्झिलरीज. सहाय्यकारी क्रियापदाचे 2 प्रमुख प्रकार पडतात. त्यामध्ये प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब्स अँड मॉडल ॲक्झिलरीज किंवा त्याला आपण मुख्य क्रियापदाची कामं करणारे हे 2 शब्द 2 प्रकार असं म्हणतात. मुळात फक्त वाक्याचा भावार्थ दाखवण्यासाठीच मॉडल ॲक्झिलरीज हे आपल्याला मुख्य क्रियापदाच्या आधी आलेलं दिसून येतं. एकूण मॉडल ॲक्झिलरी त्याचे प्रकार किती आणि कोणते आणि मॉडल ॲक्झिलरी कोणत्या हे आपण पुढं पाहत आहोत. कॅन मीन्स ॲबिलिटी, पॉसिबिलिटीज अँड कॅपॅसिटी. क्षमता, समर्थता आणि शक्यता असं जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला अर्थ लागतो तेव्हा कॅन हे मॉडल ॲक्झिलरी वापरलं जातं. कुड ॲबिलिटीज, पॉसिबिलिटीज अँड कॅपॅसिटीमध्ये साठीच वापरतात. मे मीन्स परमिशन. एखाद्या सेंटेन्सची स्टार्ट करताना परमिशन ॲट दी स्टार्ट ऑफ द सेंटेन्सेस अँड द मिडल ऑफ द सेंटेन्सेसमध्ये किंवा सुरुवातीला. मे म्हणजेच परवानगी घेण्यासाठी आणि शक्यता दर्शवण्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला किंवा मध्यभागी मे हे मॉडल ॲक्झिलरी वापरतात. देन माईट दी परमिशन ॲट दी स्टार्ट ॲट दी मिडल ऑफ दी सेंटेन्सेस म्हणजेच परवानगी. माईट परवानगी आणि शक्यता याच्यासाठी सुद्धा माईट हे मॉडल ॲक्झिलरी वाक्यामध्ये आलेलं दिसून येतं. देन विल, वुड, मस्ट, शुड, यूज्ड टू, नीड टू, आउट टू अँड डेअर टू इत्यादी ठिकाणी किंवा अशा प्रकारे आपल्याला मॉडल ॲक्झिलरी वाक्यामध्ये आलेले दिसून येते. हे मग मॉडल ॲक्झिलरी वापरायचं कधी आणि का आणि नेमकं वाक्यामध्ये बदल कसा करायचा याबद्दल आपल्याला 10वी ते 12वी पर्यंत हा प्रश्न येतो. वाक्यकर्त्याच्या वचन आणि पुरुषनाम सर्वनामानुसार मॉडल ॲक्झिलरी कधीही बदलत नाही. अ मॉडल ॲक्झिलरी डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू दी नंबर ऑफ द पर्सन अँड दी सब्जेक्ट. अ मॉडल ॲक्झिलरी इज नेव्हर यूज अलोन except in response to the question. It is always used with a base from the main verb. म्हणजेच बाळांनो, वाक्यामध्ये मॉडल ॲक्झिलरी हा स्वतंत्रपणे कधीही येऊ शकत नाही. अपवाद काही प्रश्नांमध्ये उत्तराच्या आधी मॉडल ॲक्झिलरी क्रियापदाचे मूळ रूपमध्ये वापरला जातो. मग व्हेन मॉडल ॲक्झिलरीज आर जॉईंड विथ नॉट to form negatives and they be generally used in the character forms. That means बघा, एखाद्या मॉडल ॲक्झिलरीमध्ये वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर मॉडल ॲक्झिलरी कसा वापरतात, कॉन्ट्रास्ट फॉर्म कोणत्या प्रकारे वापरतात, ओळखायचं कसा. तर कांट असेल तर त्या ठिकाणी कॅन नॉट असतो आणि कॅन हा मॉडल ॲक्झिलरी आहे हे आपण प्रथम पाहिलं आहे. देन कुडंट असेल तर त्यामध्ये सुद्धा कुड हा मॉडल ॲक्झिलरी आहे. माइंट, मे नॉट, माइटंट, माइट नॉट, शांट, शाल नॉट, वॉन्ट, विल नॉट, शुडंट, शुड नॉट, वुडंट, वुड नॉट, नीडंट, नीड नॉट अँड डेअरंट, डेड नॉट. अशा पद्धतीनं आपल्याला निगेटिव्ह फॉर्मेशन अँड पॉझिटिव्ह फॉर्मेशनमध्ये मॉडल ॲक्झिलरीचे प्रकार वेगवेगळे कसे असतात ते पाहिले. देन आपण पुढं पाहूया यूज ऑफ मॉडल ॲक्झिलरीज. मागच्या वर्षी आलेल्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न असा विचारला होता. इट इज यूज टू द एक्सप्रेस ॲबिलिटी इट हॅज द मीन्स ऑफ ॲबल टू. म्हणजेच आपल्याला असं वापरलेलं आहे की तुम्ही ॲबिलिटीच्या जागी एखादा मॉडल ॲक्झिलरीचा भाग वापरा, एखादा शब्द वापरा आणि वाक्य पुन्हा लिहा. मग त्यावेळेला आपण काय करायचं बघा, ॲबिलिटी मीन्स कॅन म्हणजेच आपण शक्यता दर्शवतो. मग ते सेंटेन्स असं होऊ शकेल, ही कॅन राईट कॅलिग्राफिकली किंवा ही कुड राईट कॅफिग्राफिकली.
म्हणजेच ही इज ॲबल टू राईट. तो करू शकतो, तो चांगल्या पद्धतीनं करू शकतो. अशा पद्धतीनं आपण ते वाक्य लिहू शकतो. इट ऑल्सो एक्सप्रेस परमिशन. मग अशा वेळेला सुद्धा आपण ते यू कॅन सिट हिअर, तू इथं बसू शकतोस. कॅन आय सिट हिअर, मी इथं बसू शकते का. मीन्स कॅन धिस वर्ड्स इज कॅपॅसिटी, ॲबिलिटी अँड पॉसिबिलिटीज दर्शवतो. देन कुड मॉडल ॲक्झिलरी. इट इज शोड ॲबिलिटी पास्ट टाईम. जेव्हा आपण पास्ट सेंटेन्स वापरतो तेव्हा पास्ट टेन्समध्ये कुड हा शब्द वापरतो आपण, तोही मॉडल ॲक्झिलरी आहे. आय कुड रन फास्ट व्हेन आय वॉज यंग. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी खूप जोरात पळत होतो. दॅट मीन्स कुड रन फास्ट व्हेन आय वॉज यंग. सो कुड हा इथं मॉडल ॲक्झिलरी आहे. आणि इट इज यूज ॲट दी पास्ट फ्रॉम कॅनचा कुड झाला, हेही लक्षात ठेवा. सो ही सेड दॅट ही कुड विन दी मॅच. त्याच्या मते त्यानं बहुतेक आधी मॅच जिंकली होती. म्हणजेच इथं पॉसिबिलिटीज आहे आणि हा कॅनचा कुड म्हणजेच भूतकाळ दर्शवतो. कुड इज ऑल्सो यूज टू मेक अ पोलाईट रिक्वेस्ट. कधी कधी कुड हा अगदी रिक्वेस्ट किंवा आपण काय म्हणूया तर अगदी पोलाईट नम्रपणानं रिक्वेस्ट करायची असेल तरीसुद्धा आपण कुड हा मॉडल ॲक्झिलरी वापरतो. जसं की कुड यू लेड मी सम मनी, तू मला काही थोडे पैसे देऊ शकतोस का. बघा पोलाईट रिक्वेस्ट आहे. देन पुढचा जो मॉडल ॲक्झिलरी आहे मे. इट शो ॲज बी पॉसिबिलिटीज. इट मे रेन टुडे. बहुतेक आज पाऊस येण्याची शक्यता आहे. इट ऑल्सो शोन परमिशन. आणि जेव्हा जेव्हा आपण परमिशन वापरतो, परमिशन विचारतो तेव्हासुद्धा आपण माईट आणि मे हे मॉडल ॲक्झिलरीचे भाग वापरतो. फॉर एक्झाम्पल मे आय यूज युअर पेन. मी तुझा पेन वापरू शकतो का. यू मे गो नाऊ. तू जाऊ शकतोस. टू गिव ब्लेसिंग्स और एक्सप्रेस अ विश. मे गॉड प्लीज ब्लेस मी. हे देवा मला मदत कर. मे ही लिव अलोन. मला एकटं राहू दे. अशा पद्धतीनं आपण मे हा शब्द वापरू शकतो मॉडल ॲक्झिलरीमध्ये. देन पाहूया माईट. इट शोन पॉसिबिलिटीज बट अ लेझर डिग्री दॅन मे. दे माईट अराईव्ह टुमारो. कदाचित ते उद्या येतील. अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्यामध्ये मे, माईट, कॅन, कुड हे मॉडल ॲक्झिलरी वापरले जातात. देन पुढचा आहे विल. इट शोन सर्टनली आय नो यू विल कम्प्लीट धिस प्रोजेक्ट. मला माहीत आहे तू कदाचित उद्या हा प्रोजेक्ट कंप्लीट करशील. इथं सर्टनली काय दाखवलेलं आहे, पॉसिबिलिटीज शक्यता दाखवली आहे आणि अशा वेळीसुद्धा विल हे मॉडल ॲक्झिलरी म्हणून वापरलं जातं. इट शो द रिक्वेस्ट विल यू ओपन दी विंडो प्लीज. हा इथं विल हा शब्द मॉडल ॲक्झिलरी आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येतो वूड यूज्ड, तेव्हा वूड हा शब्द आला की लक्षात ठेवायचं की हा मॉडल ॲक्झिलरीचा आहे. मग त्यामध्ये आपण बघायचं दे वूड गो फॉर अ लाँग वॉक. ते कदाचित भरपूर लांब गेले असतील. वी यूज टू प्ले ऑन धिस प्लेग्राऊंड. इथं सुद्धा आपण वूड आणि यूज्ड टू. बाळांनो लक्षात ठेवा वूड WOULD चाच अर्थ होतो यूज्ड टू. मग असं एखादं वाक्य बघूया आपण. वूड यू. वूड इज यूज ॲज दी पास्ट फ्रॉम विल. विलचा भूतकाळ वूड आहे. सो शी सेड दॅट वूड कॅरी हेवी लगेज. शी सेड दॅट शी वूड कॅरी हेवी लगेज. तिला बहुतेक असं वाटतंय की ती अगदी ओझं सामान वाहून नेऊ शकते. इट मीन्स वूड हा पॉसिबिलिटीज किंवा इनडायरेक्टली विलचा वूड झालेला आहे आणि तो मॉडल ॲक्झिलरी आहे. मग कंडिशन सेंटेन्सेसमध्ये कधीकधी आपल्याला इफ आय वेअर डॉट 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 किंवा वूड इज यूज्ड इमेजिनरी सेंटेन्सेस असं देतात. आणि मग फॉर एक्झाम्पल इफ आय वेअर अ बर्ड आय वूड फ्लाय. जर मी पक्षी असतो तर मी उडू शकलो असतो असं आपल्याला इथं येणार आहे. वूड दॅट मीन्स मॉडल ॲक्झिलरी.
देन पुढं सजेस्ट करीन की शुड हा सुद्धा आपल्याला मॉडल ऑक्झिलरी म्हणून बघावा लागतो. इट इज यूज टू शोन ॲडव्हाइस सजेशन्स अँड इन्स्ट्रक्शन्स. यू शूड एक्सरसाइज रेग्युलरली टू रिमेन फिट. तुम्हाला जर फिट राहायचं असेल तर दररोज एक्सरसाइज करणं उपयोगाचं आहे. दॅट मीन्स शूड हा आपल्याला इथं ॲडव्हाइस दिलेला आहे, सजेशन केलेलं आहे. दॅट मीन्स शूड हा सुद्धा आपल्याला मॉडल ऑक्झिलरी म्हणून वापरला जातो. देन मस्ट इट इज यूज टू एक्सप्रेस of the abbreviation and compilations. We must try order success. It means must हा शब्द इट मीन्स एक्सप्रेस अ स्ट्रॉंग डिटर्मिनेशन साठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल आय मस्ट जॉईन टू इंडियन आर्मी. मी इंडियन आर्मी जॉईनच करणार आहे. मस्ट आहे, माझ्यासाठी करणं भागच आहे आणि करणारच आहे. अशा वेळी मस्ट हा मॉडल ऑक्झिलरी वापरला जातो. नीड टू हा सुद्धा एक मॉडल ऑक्झिलरीचा भाग आहे. इट शोन नेसेसरी टू रिक्वेस्टमेंट. So we use in this sentence, for example, we need to follow their good suggestion. मला एखाद्या चांगल्या सजेशनची निर्णयाची काय आहे गरज आहे. आउट टू हा सुद्धा एक मॉडल ऑक्झिलरी आहे. इट इज यूज टू शो ड्युटी ऑर अ मोरल ॲब्लिगेशन. सो वी आउट टू ओबे अवर पेरेंट्स. आपलं काम आहे आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळणं. सो आउट टू मीन्स शो ड्युटी, तुमची कृतज्ञता, तुम्ही समोरच्याचं ऐकणं मीन्स आउट टू. अँड लास्ट डेअर टू. Dare means to have be courage and something. For example, he dared to some drawing kid. तर अशा पद्धतीनं बाळांनो आपण अवघ्या 1 ते 2 गुणांसाठी येणारा यूज्ड ऑफ मॉडल ऑक्झिलरी हा भाग पाहिला. परत एकदा सांगते, वाक्यामध्ये कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, मस्ट, शोड, यूज टू, नीड टू, आउट टू, डेअर टू अशा पद्धतीने मॉडल ऑक्झिलरी येतात आणि याचा सविस्तर अगदी हळूवार अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नमस्कार.